സുകാന്ത മജൂംദാർ മന്ത്രിയായി സത്യപ്രതിജ്ഞ ചെയ്തു. അദ്ദേഹം നിലവിൽ ബംഗാളിലെ BJPയുടെ സംസ്ഥാന അധ്യക്ഷനാണ്. ആദ്യമായി മന്ത്രിയാകുന്നു. സുകാന്ത മജുംദാർ. श्रीमती सावित्री ठाकुर. सावित्री ठाकुर. मैं सावित्री ठाकुर ईश्वर की शपथ लेती हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा निष्ठा रखूंगी. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगी. मैं संघ के राज्य मंत्री के रूप में कर्तव्यों का श्रद्धापूर्वक अंतःकरण से निर्वहन करूंगी तथा मैं भय या पक्षपात के अनुराग देश या बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान विधि के अनुसार न्याय करूंगी. मैं सावित्री ठाकुर ईश्वर की शपथ लेती हूँ कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जब ऐसे राज्य मंत्री के रूप में मैं अपने कर्तव्य का सम्यक निर्वहन के लिए ऐसे अपेक्षित हो मैं प्रत्येक अथवा प्रत्येक रूप से समुचित या प्रकट करूंगी. സാവിത്രി ഠാക്കൂർ മധ്യപ്രദേശിലെ ധാർ മണ്ഡലത്തിൽ നിന്ന് ജയിച്ച MP ആണ്. സെക്കൻഡ് ടേം ആണ്, രണ്ടാം തവണയാണ് പാർലമെന്റിലേക്ക് തെരഞ്ഞെടുപ്പ്. മറ്റൊരു വനിത കൂടി മോദി സർക്കാരിൽ, മൂന്നാം മോദി സർക്കാരിൽ അംഗമാവുന്നു. സഹമന്ത്രിയായിട്ടാണ്. മധ്യപ്രദേശിൽ BJP തവണ വമ്പിച്ച വിജയമാണ് നേടിയത്. 29-29. സ്വാഭാവികമായും മധ്യപ്രദേശിന് മന്ത്രിസ്ഥാനങ്ങൾ. കർഷക കുടുംബത്തിൽ നിന്നുള്ള വന്ന നേതാവാണ്. അതുകൂടി ഒരു പക്ഷേ അവിടെ പരിഗണിക്കപ്പെട്ടിട്ടുണ്ടാവും. സാവിത്രി ഠാക്കൂർ. श्री तोखन साहू. मैं तोखन साहू ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा. मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा. मैं तोखन साहू ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा. ഛത്തീസ്ഗഡിലെ ബിലാസ്പൂർ മണ്ഡലത്തിൽ നിന്നുള്ള ലോക്സഭാംഗമാണ് തോഖൻ സാഹു. ആദ്യമായിട്ടാണ് ലോക്സഭയിലേക്ക് മത്സരിച്ച് അദ്ദേഹം ജയിക്കുന്നത്. മന്ത്രിയായി. ആദ്യ തവണ തന്നെ മന്ത്രിയായി. ഛത്തീസ്ഗഡിലെ സുരേഷ് ഗോപി. ഛത്തീസ്ഗഡിന്റെ പരിഗണന. ഛത്തീസ്ഗഡിന് എനിക്ക് തോന്നുന്നു ഛത്തീസ്ഗഡിൽ നിന്ന് ആദ്യമായിട്ടാണ് ഒരു മന്ത്രി. ഇപ്പോൾ ഈ സത്യപ്രതിജ്ഞ ചടങ്ങിൽ ഛത്തീസ്ഗഡിന് ആദ്യമായിട്ടാണ് പ്രാതിനിധ്യം കിട്ടുന്നത്. ഛത്തീസ്ഗഡിൽ BJPയുടെ വലിയ വിജയമായിരുന്നു. പ്രകടനം മോശമൊന്നും ആയിരുന്നില്ല. ഭൂപേഷ് ബാഗേലിനെ പോലും തോൽപ്പിച്ചു. വലിയ വിജയമായിരുന്നു ഇത്തവണ ഛത്തീസ്ഗഡ്. അവിടെ ഛത്തീസ്ഗഡിൽ ഇത്തവണ BJP സർക്കാരാണ് അധികാരത്തിൽ വന്നത്. തോക്കൻ സാഹു ബിലാസ്പൂർ MP. ജോർജ് കുര്യൻ. श्री राजभूषण चौधरी. രാജ്ഭൂഷൺ ചൗധരി. मैं डॉक्टर राजभूषण चौधरी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा.
मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं डॉक्टर राजभूषण चौधरी ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा, उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा। രാജ്ഭൂഷൺ ചൗധരി മുസഫർപൂരിൽ നിന്നുള്ള, ബീഹാറിൽ നിന്നുള്ള ലോക്സഭാംഗം. BJP നേതാവാണ് രാജ്ഭൂഷൺ ചൗധരി. 1,00,000-ലധികം വോട്ടുകൾക്ക് വിജയിച്ച നേതാവ്. ബീഹാറിലെ ഇത്തവണത്തെ മികച്ച പ്രകടനത്തിൽ ഒരാൾ. അദ്ദേഹവും ആദ്യ ലോക്സഭ കന്നി മത്സരം ആദ്യമായിട്ടാണ് അദ്ദേഹം ലോക്സഭയിലേക്ക് ജയിക്കുന്നത്. മുസഫർപൂർ മണ്ഡലത്തിൽ നിന്ന്, ബീഹാറിലെ. മന്ത്രിസഭയിലെ പുതുമുഖങ്ങളാണ് ഇപ്പോൾ സത്യപ്രതിജ്ഞ ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. രാജ്ഭൂഷൺ ചൗധരി ബീഹാറിൽ നിന്ന്, മുസഫർപൂരിൽ. श्री भूपति राजू श्रीनिवास वर्मा। भूपति राजू श्रीनिवास वर्मा. मैं भूपति राजू श्रीनिवास वर्मा ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं भूपतराज श्रीनिवास वर्मा ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा, उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा. ആന്ധ്രയിലെ നരസപുരത്ത് നിന്നും 2,76,802 വോട്ടിനാണ് ജയിച്ചത്. വലിയ ഭൂരിപക്ഷം. ആന്ധ്രയിൽ നിന്നൊക്കെ ഒരു വർഷം മുമ്പ് BJP ഒരു MP വിചാരിച്ചില്ല. TDP സഖ്യം അവർക്ക് ഒരു MP, ഒന്നല്ല 3 MP മാരുണ്ടായി. ആന്ധ്രാപ്രദേശിന് മന്ത്രി ഉണ്ടാവുക സ്വാഭാവികമാണ്. BJP നേതാവ് തന്നെ. അദ്ദേഹം മുനിസിപ്പൽ കോർപ്പറേഷൻ അംഗമായി അങ്ങനെയൊക്കെ പ്രവർത്തിച്ചു വന്നയാളാണ്. BJPയുടെ ജില്ലാ പ്രസിഡന്റ്, വെസ്റ്റ് ഗോദാവരിയിൽ നിന്നുള്ള നേതാവാണ്. ലോക്സഭയിലേക്ക് 2,76,000 പരം വോട്ടിന്റെ ഭീമൻ ഭൂരിപക്ഷത്തിൽ വിജയിച്ചു. കേന്ദ്രമന്ത്രിസഭയിലേക്ക് ആന്ധ്രാപ്രദേശിന്റെ പ്രാതിനിധ്യം BJP. श्री हर्ष मल्होत्रा। मैं हर्ष मल्होत्रा ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय और पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं हर्ष मल्होत्रा ईश्वर की शपथ लेता हूं
कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा, उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा। 7 സീറ്റും ബി ജെ പി ജയിച്ച ഡൽഹിക്ക് കിട്ടിയ പ്രാതിനിധ്യമാണ് മന്ത്രിസഭയിൽ. ഹർഷ് മൽഹോത്ര ആദ്യമായി മത്സരിച്ചു, ആദ്യം ജയിച്ചു. ഈസ്റ്റ് ഡൽഹിയിൽ ഗൗതം ഗംഭീറിന് പകരം സബ്സ്റ്റിറ്റ്യൂട്ട് ആയിട്ട്, അതായത് ഗൗതം ഗംഭീർ മാറി നിൽക്കുന്നു, അതിന് പകരം ഹർഷ് മൽഹോത്ര. അതായത് ഗൗതം ഗംഭീർ ഇനി രാഷ്ട്രീയത്തിന് ഇല്ല എന്ന് പറഞ്ഞ് അദ്ദേഹം മാറുകയായിരുന്നു. അത് ബി ജെ പിക്ക് താല്പര്യമില്ലാത്തതാണ്, എന്താണെന്ന് അറിയില്ല. അദ്ദേഹം സജീവമായി ഇപ്പോൾ ക്രിക്കറ്റിലുണ്ട്. ഒരു പക്ഷേ ഇന്ത്യയുടെ കോച്ചുമാകാൻ സാധ്യതയുണ്ട്. ഈസ്റ്റ് ഡൽഹി MP മന്ത്രിയായി സത്യപ്രതിജ്ഞ ചെയ്യുന്നു ഹർഷ് മൽഹോത്ര. ഡൽഹിയിലെ റോത്താസ് നഗറിൽ നിന്നുള്ള ഈസ്റ്റ് ഡൽഹി MP श्रीमती नीमूबेन जयंती भाई भामड़िया। मैं नीमूबेन बांभणिया ईश्वर की शपथ लेती हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगी। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगी। मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगी तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या देश द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगी। मैं नीमूबेन बांभणिया ईश्वर की शपथ लेती हूँ कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा, उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो, मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगी। മറ്റൊരു വനിതാ സഹമന്ത്രി കൂടി ഇപ്പോൾ സത്യപ്രതിജ്ഞ ചെയ്തിരിക്കുന്നു. ജോർജ് കുര്യന്റെ പേര് ഇപ്പോൾ വിളിക്കുന്നുള്ളതാണ്. ജോർജ് കുര്യന് വേണ്ടിയാണ് നമ്മളെല്ലാവരും കൂടുതൽ കാത്തിരിക്കുന്നത്. ഇനി അധികം സഹമന്ത്രിമാരുണ്ടാകുമെന്ന് തോന്നുന്നില്ല. മൊത്തം 71.